आणि घर कसं असलं पाहिजे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. महाराज म्हणतात, मी काल रात्री एक बसलो होतो त्या घरात, छान वाचलं बघा. आचार विचार ही घराची आखणी आहे. आचार विचार ही घराची काय आहे? आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. ज्येष्ठ माणसं घराच्या भिंती आहेत. ज्येष्ठ माणसं घराच्या काय आहेत? भिंती आहेत. घरातले ज्येष्ठ माणसं गेले जमत नाही. असं खूप काही त्याच्यात लिहिलेलं होतं. लक्षात ठेवा, घरातला देव कोणता आहे? समाधान ही घरातली संपत्ती आहे. समाधान ही घरातली संपत्ती आहे. विश्वास हा घरातला देव आहे. महाराज म्हणले घरातला देव कोण आहे? विश्वास हा घरातला देव आहे. फार सुंदर आहे बघा, मी सांगेल तुम्हाला. मग हौशेने बांधले जातं त्याला हौस म्हणतात. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. भिंतीला सुद्धा कान असतात, त्याला मकान म्हणतात. हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो, त्याला फ्लॅट म्हणतात. पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. म्हणून किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पाहावे, ताऱ्याकडे पाहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, उजळले भाग्य आता, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात? तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आम्हाला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालो तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. बघा, देवाला राहण्यासाठी योग्य जागा कोणती असेल तर हृदय आहे. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला. धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. महाराज म्हणले धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पण धरलेला चोर ठेवला कुठं? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. हृदयाचा बंदी खाना केला आणि त्याच्यात विठ्ठलाला ठेवलं. म्हणून देवाला राहण्यासाठी योग्य जागा हृदय आहे. मग संपुष्ट हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. लोक म्हणले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देव सापडत असतो. पाठ असेल तर बोला. भाव बळी आकळे, ए रवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी. भावानं देव आपला सवत असतो, बरोबर आहे ना?
महाराज म्हणले तो परमात्मा संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत बघ इथून जर बोललं तर काहीच आवाज येत नाही. हे बघ इथून जर असं बोललं तर आवाज येतो. मग एवढ्या वेळ असं नाही बोलू शकत ना. थोडं वाढव माय पिलू, वाढव माय सोन्या, वाढव थोडा मॉनिटरचा आवाज, थोडा गेन वाढव, ट्रबल वाढव. पुढे आवाज भरपूर असेल माझा अंदाज आहे. पुढे आवाज आहे का भरपूर? हा पुढे आहे. इथे इथे मॉनिटरला वाढव. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात. उजळले भाग्य आता. लक्ष देऊन आहे का, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस, दुसरा जाण्याचा दिवस. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचा दिवस आहे. वसंत पंचमी येण्याचा दिवस, तुकाराम बीज जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एक आणखी 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरी मंत्र दिला. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात रायते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं गुरुजी, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. बरोबर आहे ना. पहिलं जग चालायचं ते मंत्रानं. मंत्रामध्ये ताकद होती. माझ्या श्रीगुरूंनी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि माझ्या श्रीगुरूंनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं? पडिला विसर स्वप्ना माझी पडिला विसर. पडिला विसर. स्वप्ना माझे पडिला विसर. पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला तूप मागितलं. किती मागितलं? पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप. बोला आता तूप म्हणलं की चूप, आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. आता पाव म्हणजे किती? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला म्हणतात चौरंगी चिरा. पावशेर एक. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पाव भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. महाराज म्हणले मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. ते चित्त तुपाप्रमाणे आहे. व्यवहारात तूप सार असतं का नाही, तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त आहे काय? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी
तरी ते व्यर्थ. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त जर जवळ नसेल तर महाराज म्हणले प्रेतात आणि त्याच्यात फरक आहे. प्रेतात आणि त्याच्यात काही फरक नाही. बघा 3 गोष्टी 3 ठिकाणी महत्वाच्या आहे माऊल्या. संसारात वित्त, संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. सांसारिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं. बघा संसारातल्या भाग्याच्या व्याख्या आहे का. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे. अशी म्हणच आहे की चांगली बायको मिळायला काय लागतं, भाग्य लागतं. हे इथून मागचं होतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज आपल्यात, आहे का नाही. चांगली बायको मिळणं याला काय म्हणतात, संसारातलं भाग्य. भाग्य. पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य. पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य. पद जवळ असणं संसारातलं भाग्य. लोकांनी मानणं संसारातलं भाग्य. संसारात ह्याच भाग्याच्या व्याख्या ना. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं. बरोबर आहे. या भाग्याच्या व्याख्या आहेत आणि हे भाग्यच आहे. हा चांगली बायको मिळणं हे भाग्यच आहे. अहो काही बायकोमुळं उद्ध्वस्त झाली माणसं आणि काही बायकोमुळं कल्याण झालंय काहीच. चला मी तुलसीदासाचं उदाहरण सांगेन. तुलसीदासाच्या जीवनात कुणाचा उपदेश फळाला आला, पत्नीचा. कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल. नाही, बायकोनं सांगितलं हो या नासक्या शरीरावर एवढं प्रेम करता, याच्यातलं 25% 50% प्रेम जरी देवावर केला असताना देवाने भेट दिली असती तुम्हाला. पत्नीनं केलेला उपदेश फळाला आला म्हणून आपल्याला तुलसी रामायण मिळालं. बायको, मी तर एक ठिकाणी छान वाचलं, पत्नी जर मूर्ख असेल तर पतीला गुलाम बनवते आणि त्याची दासी म्हणून त्याच्या बरोबर राहते. पण पत्नी जर बुद्धिवान असेल तर पतीला राजा बनवते आणि त्याच्या बरोबर राजाची राणी म्हणून मिरवते. त्याच्यामुळं बायको बुद्धिवान मिळावी. आधार कार्ड पाठवता यावं तिला. विठाला विठाला. लक्ष द्या माझ्याकडे. पत्नी सुंदर मिळावी, बुद्धिवान मिळावी. बरोबर आहे ना. लक्ष द्या. बुद्धिवान. आता काही गोष्टी आमच्यात घडलेल्या आहेत त्यामुळे इकडं करंट लागतो, तिकडं काही मिळत नाही त्याचा सप्लाय. विठाला विठाला. लक्ष द्या. जाकली मोठ 5-25 लाखाची. आता एकमेकाकडे पहा म्हणजे खालचाल करणार नाही कोणाचं सांगितलं. विठाला विठाला. पत्नी सुंदर मिळावी. बरोबर आहे का नाही. बुद्धिवान असावी. बुद्धिवान मी उदाहरण शास्त्रातलं दिलंय तुम्हाला. शास्त्रातलं उदाहरण दिलंय आणि व्यवहारातलंही उदाहरण दिलंय. बायको जर मूर्ख असेल तर पतीला गुलाम बनवते आणि त्याची दासी म्हणून मिरवते. पण बायको बुद्धिवान असेल तर नवऱ्याला राजा बनवते आणि राजाची राणी म्हणून त्याच्या बरोबर मिरवत राहते. पत्नी सुंदर मिळणं हे भाग्यच आहे. पोरं चांगले होणं हे भाग्य आहे. अहो जर पोरं चांगले निघाले नसते तर आपल्याला स्वराज्य मिळालं नसतं. जर मासाहेबांच्या पोटी छत्रपती सारखा पुत्र आला नसता तर आज आपल्याला कीर्तन सुद्धा करता आलं नसतं. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा. लक्ष देऊन ऐका. मुलगा चांगला निघाल्यामुळं आज आपण हिंदवी स्वराज्यात वास्तव्य करतोय. जर हा मुलगा पोटी आला नसता जिजाऊच्या तर आज आपल्याला कीर्तनाच्या परवानग्या काढावं लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, हमें परवानगी मिलेगी. घडलं असतं. एक पोरग जर तसं जन्माला आलं नसतं तर आज आपल्याला हे हिंदवी स्वराज्य पाहायला मिळालं नसतं. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज देव होते का. म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आज आपलं कुलदैवते वारकऱ्याचं पंढरीश परमात्मा, पांडुरंग परमात्मा. पण त्या पांडुरंगाचं मंदिर जर आपल्याला आज दिसत असेल तर हे उपकार छत्रपतीचे आहेत. आई तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे. कुणामुळं बोला.
तुम्हाला जेवायला आहे नंतर कीर्तन झालं की, त्याच्यामुळं थोडी बोलायला काही अडचण नाही. कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजामुळं. मग असा पोरगा कुणाला नकोय? चला बोला. म्हणून तर लोक म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तुम्ही बिड्या ओढून मरा. हा, राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. शिवाजी सारखे, छत्रपती शिवाजी महाराजासारखे मुलगा जर जन्माला येत असतील तर हे भाग्य नाही तर काय? अहो हे भाग्यच आहे ना. पोरं चांगले होणं हे भाग्य आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा जन्माला येणं याचं कौतुक जगभर होतं, आणि एकीकडं 3.5 वर्षाच्या पोरीवर अन्याय करणारे पोरं जन्माला येणं ही दुर्भाग्याची गोष्ट. पोरच आहे ना दोन्ही बी, दोन्ही मुलंच आहे ना. अहो दोन्हीनं आईच्याच पोटी जन्म घेतला ना. पण एका आईला जग डोक्यावर घेतं आणि एका आईला आज जगाच्या शिव्या खावा लागतात. पोरच आहे बरं. मग चांगले पोरं निघणं हे भाग्य आहे. आज सगळा महाराष्ट्र एका गोष्टीनं हळहळतोय ना. 3.5 वर्षाच्या लेकरावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर हा सुद्धा एका आईनं मुलाला जन्म दिलेलाच आहे ना. म्हणून म्हणतात सुभाषितकार, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली, काय को खोवे नूर. झाले म्हणून ठेवायचे ना आपले म्हणून सांभाळायचे, उपयोग नाही त्याला. आईनं जन्म दिला तर अशा मुलाला द्यावा. एक तर तो दाता तरी असावा, तो भक्त तरी असावा, तो शूर तरी असावा. आणि आमच्या सुमन माईनं सुद्धा अशा लेकरांना जन्म दिलाय. ते भक्तही आहेत आणि दातेही आहेत. तुम्ही जर घरात गेले तर स्वतःसाठी राहण्याच्या व्यवस्था कमी, देवासाठी जास्त दिसतील. हे भक्त असल्याचे परिणाम. चला माझं कीर्तन झाल्यावर बघून घ्या ना, अडचण काय? बाहेर आल्यानंतर तुम्हाला नाव दिसणार नाही दुसरं काही, ओम नमः शिवाय. आत गेलात तर भगवान शंकर, वर गेलात तरी भगवान शंकर, आणि बाहेरून आलात तर भगवान शंकराची शिवलिंगाची स्थापना. भक्तय म्हणून देव. अहो त्यांची खोली लहान आहे आणि देवाची खोली मोठी आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का? त्यांना राहण्याची खोली लहान आहे आणि मायसाठी देवाचे देवारा किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे. काळूबाईची. दुसरी कोण आहे? अंबाबाईची. वा, एक अंबाबाईची आणि एक काळू आईची. 2 मूर्त्या, त्याच्याजवळ पुन्हा 2 मूर्त्या, एवढ्या मोठ्या. आणि सगळ्यात सुंदर जर काय बनवलं असेल या घरात तर यांच्या स्वतःच्या रूम पेक्षा सुद्धा देवघर सुंदर आहे. हे भक्त असण्याचे परिणाम, हे भक्त असल्याचे परिणाम आहे. मग आईनं मुलाला जन्म दिला, भक्त असला पाहिजे. अहो भक्त पोरगय म्हणून 8 दिवसाला भीमाशंकरला वारी आहे. प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची भीमाशंकरची वारी आहे. वर्षातून 2-3 वेळ बद्रीनाथ केदारनाथची वारी आहे, पंढरपूरची वारी आहे. हे भक्त असल्याचेच परिणाम आहे ना. आईनं भक्तालाही जन्म दिला आणि त्याच्यापेक्षा सांगतो तो दाताही आहे. म्हणून कारेश्वराच्या मंदिराला 12 किलोची चांदी अर्पण केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा. आम्हालाही प्रत्येक महाराजाला वेळोवेळी दिंडीसाठी असेल, सप्ताहासाठी असेल, शब्द टाकल्यानंतर नाही ही शिकवण कोणाची आहे? त्या सुमन माईची आहे. जी सुमन म्हणजे जिचं सुंदर मन आहे तिचं नाव सुमन असतं. सुमन नाव सुमन आहे, ज्याचं मन सुंदर आहे ती सुमन. विठाला विठाला. धार्मिक कार्यक्रमात खर्च करायला घरच्या कोणाचीच मनाई नाही. दाता आहे ना, पैसा कोणाजवळ नाही, पैसा कोणाजवळ नाही. अहो पावला पावलाला श्रीमंत माणसं तुम्हाला सापडतील. पण बोलू तुम्हाला, पैशानं माणूस श्रीमंत होत नाही मावल्यावर. ऐकताय ना तुम्ही? माणूस पैशानं श्रीमंत होत नाही. माणूस विचारानं श्रीमंत होत असतो. मी घडलेली घटना सांगेल तुम्हाला. 3 दिवसापूर्वी कदाचित आपल्या मोबाईलवर आपण पाहिली असेल, नाही तर पाहून घ्या. पुण्यामध्ये कचरा वेचणारी अंजूबाई, कचरा वेचणारी अंजू माने. माझं उदाहरण लक्ष देऊ नाही का? त्या बाळाला थोडं खाली बसवा. ए दीदी बस माय खाली. मी तुम्हाला घडलेलं सांगेल. पुण्यामधली घटना आहे. 4 दिवसापूर्वी कचरा वेचणारी अंजू माने. माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही बघून घ्या. त्या कचरा वेचणाऱ्या बाईला 10 लाख रुपयाची बॅग सापडली.
मला मनाची श्रीमंती सांगायची आहे. 10 लाख रुपयाची बॅग सापडली महाराज. आणि कचरा वेचणाऱ्या बाईनं 10 लाखाची बॅग सापडल्यावर आनंद व्यक्त नाही केला. ही बॅग कुणाची असेल या चिंतेनं ती त्रस्त झाली. ह्या चिंतेने त्रस्त झाली हा. आणि कचरा वेचणाऱ्या बाईनं त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्या अंजुमानेला एक माणूस धापा टाकत घामाघूम झालेला पळत आलेला दिसला. आणि त्या अंजुमानेनं विचारलं, काय झालं तुम्हाला एवढं पळायला, एवढे घामाघूम का झालेले आहात? तेव्हा त्या माणसानं सांगितलं, माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवलेली आहे. त्या कचरा वेचणाऱ्या अंजुमानेनं सांगितलं, टेन्शन घेऊ नका, तुमची बॅग मला सापडली. आणि ती 10 लाख रुपयाची बॅग क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही मोह धारण न करता, लक्ष देऊन ऐका, कचरा वेचणाऱ्या अंजुमानेनं ती 10 लाख रुपयाची बॅग ज्याची होती त्याला परत केली. आणि पुढचं ऐका आता, ज्याला 10 लाख रुपये मिळाले त्यानं अंतकरण बिचाऱ्यानं मोठं करून त्या बाईला 600 रुपये बक्षीस दिलं. जरा कळून घ्या माझं बोलणं तुम्ही हा. अंतकरण खूप मोठं केलं आणि 600चं बक्षीस दिलं. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. 10 लाख रुपयाची बॅग परत केल्यानंतर एबीपी माझावाल्यानं मुलाखत घेतली आणि विचारलं, किती वर्षे झाली तुम्ही कचरा वेचता? त्या अंजुमानेनं सांगितलं, कचरा वेचण्यात ही आमची 3री पिढी आहे. 3री पिढी आमची कचरा वेचण्यात चाललेली आहे. सांगितलं 10 लाख रुपये म्हणजे कमी नाही. अहो 10 लाखात तुमचं काय झालं नसतं, एखादी घर झालं असतं, नाही तर गाडी झाली असती, तुम्हाला हे कचरा वेचून कष्ट करून जगण्याची गरज राहिली नसती. 10 लाख रुपयाची बॅग तुम्ही परत का केली? तेव्हा त्या अंजुमानेनं सांगितलं, माझ्या आईनं मला लहानपणी सांगितलं, अंजू, कुणाचा 1 रुपया जरी रस्त्यावर पडला ना त्याला हात लावायचा नाही. आपल्या कष्टानं जे आपल्याला मिळेल ते आपलं आहे आणि कष्टानं मिळालेल्यातच आपल्याला आनंद मिळेल. कुणाचं चोरी लुबाडीचं जर आपल्याला भेटलं तर ते आपल्याला आनंद देणार नाही. ही माझ्या आईची शिकवण होती म्हणून मी ते 10 लाख रुपये त्यांचे परत केले. लक्ष देऊन ऐका, याला म्हणायचं विचाराची श्रीमंती, याला म्हणायचं श्रीमंत. कचरा वेचणाऱ्या बाईनं सोनं वेचल्याचे विचार दिलेत. या महाराष्ट्राला अरे कोट्यावधी रुपये माणसांकडे आहेत, त्यांचं नाव मी आज कीर्तनात नाही घेतलं, त्यांचं नाव मी कीर्तनात घेतलं नाही. आज मी 10 लाख रुपयाची बॅग कचरा वेचणाऱ्या बाईनं माघारी दिली. हे विचार जर मला द्यावेसे वाटतात तर त्या माणसाचे, त्या महिलेचे विचार किती प्रगल्भ आहे. एकीकडे हे बघा आणि एकीकडे वाटाय दिलेले पैसे घरी ठेवतात. हे हलकट लोक पहा, भजण्याच्या पाकिटातली काढून घेतात. विठाला विठाला, बरोबर आहे. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात श्रीमंती ही मनाची असावी लागते. श्रीमंती मनाची असावी लागेल ना. मला तुम्ही तुमचा बसल्या बसल्या विचार करा, मायच्यान तुम्ही दिली असती को वापस 10 लाख रुपयाची. जोक हे 10 लाख म्हणजे ही श्रीमंती मनाची आहे. मग आईनं जन्म दिला, त्या अंजुमानेला तिच्या आईला धन्यवाद दिला पाहिजे ना, की लेकराला तसे संस्कार दिले. मग असे लेकरं जन्माला येणं हे भाग्य नाही का? अशा महिला जन्माला मुलगी जन्माला घालणं भाग्य नाही का? भाग्यच आहे ना. मी मुलगा म्हणतो, मुलगी त्याच्यातच आली. मीराबाई सारखी, जनाबाई सारखी, सखूबाई सारखी मुलगी जन्माला येणं हे भाग्य नाही का? हे भाग्यच आहे, हे भाग्य आहे. बायको चांगली मिळणं भाग्यच आहे. असे सात्विक मुलं मुली जन्माला येणं भाग्य आहे. या कोणाच्या पुरी टाळ घेऊन उभ्या राहिल्या, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे भाग्यच आहे का नाही? एकीकडं हे लक्षात ठेवा बरं का, हे भाग्यच आहे. आपल्या मुलीच्या गळ्यात टाळ येतोय, मुलगी टाळ घेऊन कीर्तनात उभी राहते, हे भाग्याशिवाय नाही होत. लक्षात येते माझं बोलणं? चांगले मुलं मुली जन्माला येणं भाग्य आहे. पैसा जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. पैसा याला नाकारू नका बरं का. 4 पुरुषार्थ आहे. धर्म, बोला, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यातला 2ऱ्या नंबरचा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा. अर्थ नसेल नंदुबा तर माणसाला अर्थ नाही राहता. लक्षात ठेवा, अर्थ असेल तर आपल्याला अर्थ आहे. लक्षात येते? म्हणून पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. पैसा कमवला पाहिजे माणसाने. आणि या कुटुंबानं शून्यातून विश्व उभं केलेलं आहे महाराज. एकीकडे मोल मजुरी करणारे वडील कुणीकडं
आणि एकीकडं आज हे पोरं कुणीकडे. हे सगळं जर विश्व उभं केलं असेल तर हा 2 नंबरचा पुरुषार्थ आहे. पैसा कमावणं हा पुरुषार्थ आहे, कमवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेदकारी, वेदकारी उदास विचारे महाराज म्हणले जोडून या धन. धन मिळवा पण कसं उत्तम व्यवहार आहे. त्या अंजू मानेचं उदाहरण सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं. नगर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकी आल्यात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हा, 1000-1500साठी विकल्या जाऊ नका. त्या बाईचा आदर्श समोर ठेवा. 10 लाख रुपयाची बॅग तिनं माघारी केली. लक्षात येते माझं बोलणं? आणि माझी अजून एक विनंती आहे महिला पुरुषांना की आज एक शपथ घ्या तुम्ही मतदान करत असताना. जो उमेदवार आपल्या पतीला आपल्या मुलाला दारू पाजत असेल तो कोणत्याही पक्षाचा असला तर मी त्याला मतदान करणार नाही अशी शपथ महिलांनी घेणं आज गरजेचे. कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण जो आपल्या नवऱ्याला व्यसनी बनवत असेल, जो आपल्या मुलाला वाईट व्यसन लावत असेल असा आपला नेता निवडू नका. लक्षात येते माझं बोलणं? म्हणून पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, आज 2 वेळेस जास्त व्यसनी माणसं होतात. एक कधी लग्नामध्ये आणि दुसरं निवडणुकीमध्ये. कारण या 2च जाग्यावर फुकटची प्यायला मिळते. बरोबर आहे ना? या 2च जाग्यावर फुकटची प्यायला मिळते. पण शपथच घ्या, त्या उमेदवाराला म्हणावं बाबा तू जर माझ्या नवऱ्याला दारू देत असेल, माझ्या पोराला दारू देत असेल तर मी मतदान करणार नाही. मला पैसे देऊ नको पण माझ्या नवऱ्याला दारू पाजू नको. बस या संकल्प. आणि महिलांनी ठरवल्यावर काय हो, महिला एकदा ठरवू द्या. महिलांनी एकदा ठरवलं ना बदल व्हायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. बघा असं सत्कर्मात खर्च करण्यासाठी अंतकरण मोठंच लागत असतं आणि ते या परिवाराकडे आहे. यांच्या हे बघा, यांचे घर आजपर्यंत छोटी होती पण यांचं मन मोठंच होता. घर छोटं जरी असेल तर कीर्तन भजन अनेक वर्षापासून अन्नदान या घरात चालू असतं. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे. कुरूंच्या महाप्रसादासहित कीर्तनकारासहित आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. अंतकरण मोठं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे पण उदास विचारे वेच करी. जब कमाते हो तब नर बनो लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. नर 2 हात वाला होता है और नारायण 4 हात वाला होता है. म्हणजे 2 हाताने कमवा आणि 4 हातानं द्या. करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे. एक दिवस म्हणजे असं नाही घेत जावे. हा, देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग
चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे, चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून उदास विचारे वेच करी, म्हणून लक्ष द्या. पुरुषार्थ आहे, पैसा जवळ असणं सुद्धा पुरुषार्थ आहे. मी पुरुषार्थ सांगतोय तुम्हाला, लक्ष देऊ नका. पैसा कमवणं सुद्धा पुरुषार्थ आहे. लक्ष दिलं तर कळेल. म्हणजे जवळ पैसा असणं भाग्यच आहे ना. पुन्हा एकदा रिपीट करतोय तुम्हाला, चांगली बायको मिळणं भाग्यच आहे, पोरं चांगली होणं. छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा, जनाबाई, सखुबाई, मीराबाई सारखी मुलगी होणं भाग्यच आहे. बरोबर आहे. पैसा जवळ असणं, चांगल्या कामात खर्च करणं भाग्यच आहे. आणि ऐका, पुन्हा एकदा सांगेल, एखादं पद आपल्या जवळ असणं हे सुद्धा भाग्य आहे. पद जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. लोकांनी मानणं सुद्धा भाग्य आहे. अहो, कुणाला वाटत नाही मला मानावं, कुणाला वाटत नाही. पण एक बोलू तुम्हाला, मान मिळवणं सोपं आहे, मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागेल. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे ना. तुम्ही कुणालाच मान देत नाही तर तुम्ही मानाची अपेक्षा करू नका. विठाला विठाला. लोकांनी मानणं सुद्धा भाग्य आहे. कोणी म्हणत असं, आता हे महाराज लोक एवढे कस काय आले बाबा ह्या खंडू भाऊ साठी. बरोबर आहे ना. एक महाराज भेटत नाही तर 4-4 कीर्तनकार बसून हे कसं काय. ते रिस्पेक्ट देतात, मान देतात, म्हणून त्यांचा मान वाढवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही इथं आलो. मी रात्री नागपूरच्या जवळ होतो बरं, आणि उद्या सकाळचं कीर्तन मला औंढ्याच्या जवळ आहे. एवढं सोपं नाही आहे. आणि आमचं अचानक ठरलं. खंडूभाऊ म्हणले 26 तारखेला करायचंय, काय करायचंय तुम्ही बघा. मी तयार झालेली पत्रिका बी दाखवेल तुम्हाला. त्या लोकांना विनंती केली, म्हणलं माझ्या घरचा कार्यक्रम आहे, मला थोडा बदल करावा लागेल. आणि त्याही पुढच्यांनी ऐकलं म्हणून जमलं. नाही तर सोपी गोष्ट आहे काही. लक्षात ठेवा. हे कशामुळं, मान द्यायला शिकला की मान यायला वेळ लागत नाही. मान यायला वेळ लागत नाही. मग हेही भाग्यच आहे. पण महाराज म्हणले हे झालं सगळं संसारातलं भाग्य. बायको चांगली मिळणं, पोरं चांगले होणं, पैसा जवळ असणं, पद जवळ असणं हे झालं संसारातलं भाग्य. पण परमार्थातलं भाग्य निकटवास भाग्य तरी नोहे बाळा आवाज, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, आणि निकट वास भरा संतापाई. संताच्या सहवासात राहायला मिळावं हे भाग्य आहे. आज या डोंबाळे परिवाराचे दोन्ही बी भाग्य आहेत. पैसाही आहे, मुलंही चांगली आहेत, आणि आज घरही चालय. माणसाला 3 गोष्टी, घर झालं की 50% काम झाल्यासारखं वाटतं आहे का नाही. कारण माणसाच्या मूलभूत गरजा आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर, हे 2 वाढवाला. बरोबर. अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याच्यात हे बघा, अन्न सोपी गोष्ट आहे. वस्त्र विठाला विठाला. अन्नासाठी फार काही करायची माणसाला काय नाही, ते मिळेल सहज. अन्न मिळवणं सोपं आहे. वस्त्र जर म्हणला तर 2-3 ड्रेसवर माणूस वर्ष काढू शकतो. तुम्ही म्हणसाल काय बोलताय महाराज, कोरोनात नाही काढले आपण. बोला. अरे 2 नाईट, आता असे 40-50 कोट असतील माझ्याकडं, बरोबर आहे ना. कोरोनात एक बी घालायचं काम पडलं नाही. 2 नाईट पॅन्ट आणि 2 टी-शर्ट, बरोबर आहे ना. 2 नाईट पॅन्ट 2 टी-शर्ट. अरे कुठं जायचंच नव्हतं तर ते कपडे काय कोट घालून झोपायचं होतं काय. बोला बोला, माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. सोपी गोष्ट आहे ना. ते एक आता आठवलं म्हणून बोलतो, एक झोपताना स्त्रीचे ड्रेस घालायचे.
आणि दिवसभर फाटके घालायचे. मित्रच आपला. त्याला म्हणलं अरे तू हे दिवसा फाटके कपडे घालतो आणि रातच्या चांगले कपडे काऊन घालतो. म्हणे दिवसभर आपलं काय नाही म्हणे, स्वप्नात लय मोठाली माणसं भेटा येतात आणि तसं फाटक्या कपड्यावर राहू काय म्हणे आपण. तसं काम ते बरोबर आहे का नाही. फायदा लक्षात ठेवा. ते 2 ड्रेस जरी असले तर 3 ड्रेसवर माणूस वर्ष काढू शकतो का नाही. तेही काही फारसं नाही, पण घर बांधण्यासाठी फार कष्ट लागतात. त्याच्यात पुन्हा सुंदरम सोसायटी, मग जोके जागा घ्यायलाच किती पैसे लागतात. त्याच्यात पुन्हा एवढं सुंदर घर बांधायचं म्हणल्यावर ही काही सोपी गोष्ट आहे का. सामान्य माणसाचं हे काम नाही. मग घर चांगला असला भाग्यच आहे नाही. दोन्ही भाग्य सांगतोय मी तुम्हाला. आज घर सुंदर झालं हे भाग्य आहे का नाही. आज किती चेहऱ्यावर आनंद आहे सगळ्यांच्या. घर अहो माणूस किती जरी मोठा झाला तर काय, मोठा माणूस कशाहून कळतो. मोठं घर आणि मोठी गाडी झाला मोठा माणूस. बाकी मोठा माणूस म्हणजे काय 400 किलोचा असल्यावर त्याला दवाखान्यात ठेवतात, घरात नाही. विठाला विठाला. मोठा माणूस कोण. घर मोठं माणूस मोठा, अशीच व्याख्या आहे ना. गाडी मोठी माणूस मोठा. याच्यापेक्षा पैशाचं माणूस काय करणार आहे. चला बोला. मग घर असलं पाहिजे माणसाला. आणि घर कसं असलं पाहिजे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. महाराज म्हणतात, मी काल रात्री एक बसलो होतो त्या घरात, छान वाचलं बघा. आचार विचार ही घराची आखणी आहे. आचार विचार ही घराची काय आहे, आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. ज्येष्ठ माणसं घराच्या भिंती आहेत. ज्येष्ठ माणसं घराच्या काय आहेत, भिंती आहेत. घरातले ज्येष्ठ माणसं गेले जमत नाही. असं खूप काही त्याच्यात लिहिलेलं होतं. लक्षात ठेवा, घरातला देव कोणता आहे. समाधान ही घरातली संपत्ती आहे. समाधान ही घरातली संपत्ती आहे. विश्वास हा घरातला देव आहे. महाराज म्हणले घरातला देव कोण आहे, विश्वास हा घरातला देव आहे. फार सुंदर आहे बघा. मी सांगेल तुम्हाला. मग हौशेने बांधले जातं त्याला हौस म्हणतात. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. भिंतीला सुद्धा कान असतात त्याला मकान म्हणतात. हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. म्हणून किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पागरावे, ताऱ्याकडे पाहावे, ताऱ्याकडे पाहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंद. झोपडा असू द्या पण त्याच्यात आनंद पाहिजे का नाही. आनंद पाहिजे. लक्षात ठेवा. पण आज हे भाग्य आहे. घर वास्तू या ठिकाणी उभारली चांगली, हे भाग्यच आहे ना. आणि दुसरं भाग्य परमार्थातलं कोणतं. त्या निमित्तानं कीर्तन भजन आळंदीकर महाराज मंडळीचे पाय या घराला आणि या कॉलनीला लागले, हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्याचा उदय तेरी जोडी संत पाय, तेरी जोडी संत पाय, तेरी जोडी संत पाय. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय. उजळले भाग्य. हे बघा, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. महाराज म्हणले संत भेटले तो दिवस धन्य असतो, संत भेटले तो काळ धन्य असतो, आणि संत भेटले ती वेळ सुद्धा धन्य असते. धन्य आज दीन संत दर्शनाचा,
बाबा धन्य आदिदीन संत दर्शनाचा धन्य आदिदीन संत दर्शनाचा धन्य आदिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला मजवाटेच्या आली गण जावे मजवाटेच्या आली गण जावे अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला मजवाटेच्या आली गण जावे मजवाटेच्या धन्य आज दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला साधू संत येती घरा खिडक्या दरवाजे बंद करा नाही तर घुसतील भरा भरा आहे का नाही साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज खरा दिवाळी दसरा डोंबाळे परिवाराचा आहे लक्षात आलं का आज दिवाळी सारखं किती फटाकडे वाजले आणि फटाके कधी वाजवतो माणूस दिवाळीला मग आता दिवाळी कोणती आज मी अविवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी तै योगी पाहे दिवाळी निरंतर अविवेकाची काजळी जावी ज्ञानाचा प्रकाश पडावा आणि तो ज्ञानाचा प्रकाश या कीर्तनात आहे म्हणून दिवाळी आहे विठाला 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 महाराज धन्य ही आनंदाची सापडली वेळ बरोबर आहे ना काळ धन्य वेळ धन्य आणि दिवस धन्य म्हणून आज हे सगळं धन्य धन्य आहे म्हणून आज हे सोनियाचा दिनो वर्ष महाराज म्हणले आज सोन्याचा दिवस आहे सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला आज या परिवारासाठी हा दिवस किती सुंदर आहे अहो हा दिवस आठवणीत राहण्यासारखाच आहे का नाही मग महाराज म्हणले हे भाग्य आहे हे भाग्य आहे हे परमार्थातलं भाग्य आणि संसारातलं सुद्धा भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आता चिंता करायची गरज आता खंडूभाऊच्या जीवनात एकच चिंता आहे कोणती माहिती आहे का घर झालं बरोबर ना सुमन माय घर झालं ही चिंता गेली पण एक चिंता आहे कोणतं आपल्या परिसरातलं 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि तोपर्यंत पायात चप्पल घालायचे नाही असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे घर आता सगळ्या वस्तू आणल्या लोकांनी मला वाटलं होतं चप्पल घेऊन यावं त्यांच्यासाठी पण ते घालणार नाही हेही माहित होतं का कारण आपल्या जवळ परिसरातलं 12 ज्योतिर्लिंगाचं ते मंदिर जे जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला ना महाराज म्हणले चिंता परमार्थिक माणसाला ही असते परमार्थिक माणसाला चिंता कोणती आहे परमात्मा प्राप्तीची तसं परमार्थिक माणसाला चिंता कोणती आहे आपण मंदिराचं काम हातात घेतलं ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला चैन पडणार ते चैन पडणार नाही ही चिंता आहे काही ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे बस माझं चित्त कधी समाधान होईल ते मंदिर पूर्ण झाल्याच्या नंतर त्या देवाचं एकदा मंदिरात प्राण प्रतिष्ठापना झाली की महाराज आपल्या जीवनातलं टेन्शन गेलं पण महाराज म्हणले अवघी चिंता वारली कशामुळं संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला
पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनानं तो भगवंत मिळत असतो. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंते. संत समागमे धरावी आवडी. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. गोकुल में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गली. दोघं धडपडे तसं झालेलं आहे का नाही. म्हणून या ठिकाणी आई सुद्धा उपस्थित आहेत, वहिनी आहेत, बंधू आहेत. आणि पुन्हा एकदा क्या चाहिए अजित देवगन को विचारू, सलमान खान को. लक्ष द्या माझ्याकडे. अतिशय सुंदर हा कार्यक्रम मी सांगितलं. पहिल्यांदाच मी बोलून गेलो. परिवाराचा कार्यक्रम आहे आणि परिवारातलीच माणसं इथं सगळी एकत्रित जमलेली आहे. या परिवारावर प्रेम करणारी सगळी मंडळी. कीर्तन ऐकण्यासाठी इथं माणसं आलेले नाहीत. तुम्ही माझे कीर्तन टीव्हीला, यूट्यूबला कुठेही ऐकलेलं असेल किंवा ऐकू शकाल. आज इथं जी मंडळी आलेली आहे ही सगळी या डोंबाळे परिवारावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहे. म्हणून तुम्हा सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या घराच्या निमित्तानं एवढी सारी मंडळी या ठिकाणी मिळाली हा ठेवाच आहे आपल्यासाठी. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणून महाराज म्हणले संपुष्ट आहे. भगवंताला आपलंसं करण्यासाठी अंतकरणामध्ये भाव महत्त्वाचा असतो बरं का. भावानं देव मिळत असतो, बाकी कशानंही. तुम्ही किती महागाच्या गाडीत बसून मंदिरात गेलात देवाला गरज नाही. तुम्ही अंगावर किती महागडी साडी किंवा ड्रेस घालून गेलात देवाला गरज नाही. तुमच्या हातामध्ये ताट सोन्याचं आहे का चांदीचं आहे देवाला त्याची गरज नाही. तुमच्या ताटामध्ये किती पक्वान्न बनवलेले आहे देवाला त्याची गरज नाही. तुमच्या ताटातला बनवलेला पदार्थ तुम्ही किती प्रेमानं देवाला खाऊ घालता देवाला त्याची गरज आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एक भाजीचं पान चिकटलेलं होतं थाळीला, ते द्रौपदीनं देवाला खाऊ घातलं. एक भाजीचं पान बरं. आणि एका भाजीच्या पानाच्या मोबदल्यात हजारो शिष्याला दुर्वास ऋषीला तृप्त केलं. एका भाजीच्या पानाची ताकद आहे. एक चिंधी देवाच्या बोटाला बांधली होती मावल्या देवाच्या. द्रौपदीनं एक चिंधी बोटाला देवाच्या बांधली होती. मी कालचंच उदाहरण सांगेल परवाचं. काही काही लोकांच्या अंतकरणात भाव फार वेगळा असतो. मी परवा संभाजीनगरला कीर्तनाला गेलो. खूप श्रीमंत माणसाच्या घरी त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त माझं कीर्तन होतं. मला घडलेलं सांगायचंय तुम्हाला. खूप मोठा परिवार, जो 7 जण भाऊ. आणि ते पाय धुतल्यानंतर माझं गेल्या ते औक्षण केलं, पाय धुतले. आणि पाय धुतल्यानंतर त्या बाईनं त्या नॅपकिननं माझे पाय पुसले नाही, तिच्या पदराने माझे पाय पुसले. मला तेव्हा ते माझ्या मनाला खूप वेगळं भावलं ते, की एवढ्या श्रीमंत घरात असे संस्कार हे फार महत्त्वाचं आहे. श्रीमंत घरात माणसाजवळ पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आम्ही मंत्र्याच्या कार्यक्रमाला सुद्धा आईन बाबान भाऊन बहिणन वहिनीन जात नाही. आता भाग्यवान आहे मी बोलेल आज. मी एवढा भाग्यवान आहे की येणाऱ्या 30 डिसेंबरला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आईची पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्तानं या भारतातल्या 10 आदर्श मातांचा सन्मान आहे. ते माझ्या आईलाही माहीत नाही आता, पण मी आता बोलतोय आहे की नाही. 10 आदर्श माताचा भारतामधल्या 10 आदर्श मातांचा सन्मान आहे. आणि त्याच्यात माझ्या आईचा एक सन्मान 30 डिसेंबरला होणार आहे. दुसरे महाराज आमचे पुरुषोत्तम. महाराष्ट्रातून 3 आईची निवड आहे. पुरुषोत्तम महाराज एक आहे, मी एक आहे, खोले महाराज एक आहे, देवेंद्र फडणवीसजी साहेब आहेत, योगी आदित्यनाथजी साहेब. अशा 10 आदर्श माताचा सन्मान भारतातून दिल्लीमध्ये येणाऱ्या 30 डिसेंबरला होणार आहे. भाग्यवान आहे मी की मी पुन्हा एकदा बोललो की छत्रपतीला आईनं जन्म दिला
अशी मुलं भाग्यवानच आहे ना. ती आईची कुसई पवित्र आहे ना, म्हणून हे भाग्याशिवाय होत नाही हा. नाही तर कुठं आपण खेड्यात जन्म घेतलेली माणसं आणि कुठं आपण देशाच्या पंतप्रधानापर्यंत पोहोचणार आहे. आमच्यावर एवढी कृपा आहे ज्ञानोबारायांची आई वडिलाची, लोकांनी आम्हाला दुबईपर्यंत सुद्धा कीर्तनाला नेलं. दुबईला सुद्धा कीर्तन करण्याचं सद्भाग्य मिळालं. पण आज या परिवारात आम्ही ते कोणतीच गोष्ट दाखवत नाही हा. आमचा हा घरचा कार्यक्रम आहे. मी अजूनही बोलून गेलो, घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलो. का? तेवढं प्रेम हा परिवार आम्हाला देतोय. मी पुन्हा एकदा सांगेल, आपण प्रेम द्या. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, उनको गले से लगाते चलो, उनको गले से लगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेमाची गंगा आपल्या अंतकरणातून व्हावी म्हणून आपल्याला लहानपणी शाळेत म्हणायला लावलं, खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. बरोबर आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम ही जगत का सार है, प्रेम ही जगत का सार आहे. म्हणून आलात या परिवाराकडून आपल्या सगळ्यांना प्रेमाने बोलवल्यामुळं आपण या ठिकाणी हजर झालो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. पुन्हा एकदा वेळ माझा संपलेला आहे हा.